आता 10वीला काय टार्गेट आहे? म्हणजे पर्सेंटेजमध्ये हो, अबाव 98. अबाउट 98. ग्रेट. हां. काय बनायचंय तुला? ऑफिसर. ऑफिसर बनायचंय. हं. बरं, बरं. कुठला कुठला विषय आवडतो? इंग्लिश. इंग्लिश? अरे वाह! हं. म्हणजे अवघड विषय तुला आवडतो. हं. बलून आकाशात उडताना जसे नवे रंग पसरतो तसेच प्रत्येक नव्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही नवीन रंगांनी सजावं. हा क्षण आनंदाचा, स्वप्नांचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. त्याचं हे प्रतीक आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी हा आनंदोत्सव आपल्या विद्यालयामध्ये आपण सादर करत आहोत. त्याचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. 2025-26 या शालेय शिक्षण वर्षाच्या आजच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची पहिला दिवस. खरं तर प्रत्येक विद्यार्थी शाळेत पहिल्यांदा जात असताना एक वेगळी इच्छा, अपेक्षा किंवा ध्येय घेऊन जात असतो. त्याला त्याचं करिअर घडवायचं असतं आणि त्यासाठी गरजेचं असतं ते दर्जेदार शिक्षण. अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक समाजाची अगस्ती माध्यमिक त्याचा उच्च माध्यमिक विद्यालयाचं समशेरपूरची ही शाळा आहे जिथे आम्ही आलो आहोत. खऱ्या अर्थाने इथं आजपर्यंत कायमच अत्यंत दर्जेदार शिक्षण देण्याचं शिक्षकांनी काम केलं. मी स्वतः याच शाळेत शिकलेलो आहे, म्हणून ही आमची कर्मभूमी, मातृभूमी आहे आणि इथलेच हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणार आहोत की त्यांच्या काय इच्छा अपेक्षा आहेत, कुठला विचार घेऊन ते शाळेमध्ये आज आले आहेत, या वर्षामध्ये कशा पद्धतीने ते अभ्यास करणार आहेत. चला आपण या विद्यार्थ्यांसोबत बोलूया. बाळ, काय नाव आहे तुझं? साई दीपक जगताप. साई दीपक जगताप. हां. कुठला विषय आवडतो तुला? हिंदी. हिंदी. कितवीला आहे तू? 8वी. 8वीला आहे आता. अच्छा, 8वीला चांगला अभ्यास करणार. हां. काय बनायचंय तुला? ऑफिसर. ऑफिसर बनायचंय. हं. बरं 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 बरं, ठीक आहे. तुला तर आत्ताच नंबर लागला रे माझ्यासारखं. काय नाव आहे तुझं? कृष्णराज शरद चव्हाण. बरं. काय कितवीला आहे? 8वी. 8वीला गेलाय आता. बरं. कोणता विषय आवडतो तुला? मॅथ. मॅथ्स. अरे वा, म्हणजे सगळ्यात अवघड विषय तुला जास्त आवडतो. काय स्वप्न आहे तुझं? काय बनायचं? इंजिनियर. इंजिनियर बनायचं. आवडते शिक्षक कोण आहेत? सगळेच मन लागते आवडते. ना? सगळेच आवडते. बरं बरं बरं, ठीक आहे, चल या ताईसोबत बोलूया. काय नाव आहे ताई तुझं? खुशी हां? शब्बीर मनियार. बरं बरं बरं. कुठे? समशेरपूरचीच तू? हां. कितवीला आहे? 9वीला. 9वीला गेली. हं. बरं. अभ्यासात मन लागतं का? हो. कुठला विषय आवडतो? इंग्लिश. इंग्लिश. अरे वा, हं. म्हणजे अवघड विषय तुला आवडतो. हं. काय स्वप्न आहे? काय बनायचंय? माझं स्वप्न काय बनायचंय? UPSC द्यायची. अरे वा, स्पर्धा परीक्षेत हां. जायचंय. शाळा कशी आहे? खूप छान आहे. खूप छान आहे. हां. शिक्षक चांगले आहेत? हो. चांगले शिकवतात? हो. बाकी क्रीडा वगैरे सगळा विषय चांगला आहे इथं? हां. काय आवडतं? कबड्डी. कबड्डी आवडते. अरे वा, छान छान. शुभेच्छा. ताई, काय नाव आहे तुझं? माझं नाव रोजमीन रफिक शेख आहे. बरं. समशेरपूरचीच आहे? हां. बरं. कितवीला आहे आता? 10वीला. 10वीला आहे. हं. महत्वाचं वर्ष आहे. हां. अभ्यास करते चांगला? हो. कोणते विषय आवडतात तुला? मॅथ आणि सायन्स मॅथमॅटिक्स आणि सायन्स हं. आवडते विषय. आणि अरे वा. SST पण. SST पण. हं. 9वी कशी गेली? एकदम छान गेली. एकदम छान गेली. अरे वा. मग आता 10वीला काय टार्गेट आहे? म्हणजे पर्सेंटेजमध्ये हो, अबाव 98. अबाउट 98. ग्रेट. काय स्वप्न आहे? काय बनायचं? IAS. IAS स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. हो. शिक्षक कसे आहेत तिथे? छान आहे. चांगलं शिकवतात? हो. अभ्यास किती तास करते? मोरली 3 आवर्स. 3 तास फक्त? हां, होतं त्याचं. तरी होतं ऍडजस्ट. हां. बरं. क्रीडा क्षेत्रात काय आवडतं तुला? क्रिकेट. खेळायला? क्रिकेट. आणि काय नाव तुझं? कल्याणी मधुकर दराडे. बरं बरं बरं. 10वीला आहेस? कुठले विषय आवडतात? मला हिंदी आणि इंग्लिश जास्त आवडतं. हिंदी आणि इंग्लिश जास्त आवडतं. आता तिला रोजमिनला तर डायरेक्ट 98 अबाव मिळवायचे. तुला किती पर्सेंटेज मिळवायचे? अबाव 90. अबाव 90. तुझं टार्गेट चांगलं आहे. काय बनायचं स्वप्न आहे? मला डॉक्टर किंवा पोलीससाठी करते. डॉक्टर किंवा पोलीससाठी? जास्त करून डॉक्टर. डॉक्टरच बनायचंय. बरं बरं. मग डॉक्टर बनायचंय तर मग का डॉक्टर बनायचंय तुला? काय स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं? काय कारण? डॉक्टर बनून सगळ्यांना निरोगी राहू यासाठी मी सेवा प्रयत्न द्यायची करत. तुला, सेवा द्यायची. बरं, नक्कीच चांगलं स्वप्न आहे. दीदी, काय नाव आहे तुझं? स्वरा रवींद्र दराडे. गावातलीच आहे तू? बरं बरं बरं.
कसं वाटलं हा परिसर, शाळा कशी आहे? इथली शाळा खूप भारी आहे. इथले शिक्षक खूप चांगले आहेत. 4थी पर्यंत गावात होती का तू शाळेत? आपल्या जिल्हा परिषदेमध्ये होती गावात? बरं बरं बरं. मग आता पहिल्यांदा इथं आली तू आज? पहिला दिवस आहे. हे मित्र कसे वाटले तुला? ग्राउंड, ही शाळा सगळं हे ग्राउंड खूप मोठे आहे. इथले झाडं खूप भारी आहे. भारी आहेत. बरं बरं. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची खरं तर अत्यंत चांगली स्वप्न आहेत, चांगले विचार आहे. प्रत्येकाला 90 पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवायचे, शाळा चांगली म्हणताय, शिक्षक चांगले आहेत, चांगलं शिकवताय सगळेजण म्हणताय. इथं सर उभे आहेत आपल्यावर, त्यांच्यावर आपण बोलूया. पहिला दिवस आहे शाळेचा, आता नवीन वर्षाची सुरुवात आहे. काय विचार घेऊन आता हे सगळं सुरू झालं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हां. तुमचं अभिनंदन करतो. हां. आणि या शालेय वातावरणामध्ये आपल्या विद्यालयाचे प्राचार्य हं. रमेशचंद्र बेनके सर हं. खरोखर इथे आल्यापासून शालेय परिसर असेल आणि विशेष म्हणजे मुलांची गुणवत्ता असेल, ते अगदी जातीने प्रत्येक तास होतो की नाही, शिक्षक शिकवतात की नाही, मुलांची काय गुणवत्ता आहे, सगळ्या गोष्टींकडे बारीक सारीक लक्ष असतं. आणि स्वतः त्यांचा तास असेल त्यावेळेला स्वतः ते वर्गामध्ये सगळ्यांच्या अगोदर जातात. आणि बघा, गेल्या काही वर्षांमध्ये, आता मी 5 वर्षापासून इथे आहे, पण हे नवीन झालेलं बांधकाम, रंगरंगोटी, एवढा पावसाळा आहे पण ग्राउंड अगदी स्वच्छ आहे. म्हणजे बरोबर. ही जी तळमळ आहे, ही प्राचार्यांची तळमळ आहे असं तळमळ. तुमचं म्हणणं आहे. बरोबर. पण या शाळेचे जे प्राचार्य आहेत, आता जे सरांनी सांगितलं की ते उपक्रमशील शिक्षक राहिलेले आहेत आणि इथे ते अत्यंत चांगलं काम करत आहेत. ते रमेशचंद्र बेनके सर, ज्यांच्यासोबत आपण आता बोलणार आहोत. चला त्यांच्यासोबत चर्चा करूया. त्यांचे विचार काय आहेत, कशा पद्धतीने ते या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, काय त्यांच्या डोक्यात चाललंय, आपण त्यांच्यासोबत बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. शाळेचा पहिला दिवस आहे आज. भरपूर साऱ्या शाळा बघितल्या तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, काही महिन्यांवर तुमची रिटायरमेंट पण आली आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही उपक्रमशील आहात. इथं नवनवीन प्रयोग आज करताय, शाळेला एक वेगळी कलाटणी, म्हणजे शाळेने वेगळी कात टाकलेली आहे. काय आता उरलेल्या वेळेत काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट, काय करणार आहे? मी श्री रमेशचंद्र बेनके, प्राचार्य अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर. आज शैक्षणिक वर्ष सन 2025-26 आज सुरू होतं आहे आणि शासनानं एक नव्यानंच विद्यालयामध्ये नवीन प्रवेशित जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रवेश उत्सव प्रत्येक विद्यालयामध्ये, प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये सुरू करायला सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं गावातील जे पालक आहेत, शिक्षणप्रेमी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्वांना निमंत्रित केलं आणि त्या निमंत्रणाचा मान ठेवून आज गावातील बरेच पालक, शिक्षणप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणजे माझ्या जवळजवळ 31 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिल्यांदाच मी असा दिवस पाहतोय की पहिल्याच दिवशी विद्यालयामध्ये 90 ते 95% उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अर्थात हे सर्व शासनाचं यश आहे, शिक्षण खात्याचं यश आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत आदरणीय दादा भुसे साहेब यांचं ते यश आहे. कुठेतरी टीका केली जाते, चर्चा होते आज सातत्याने, आणि दुसऱ्या बाजूला आव्हान होतं. एका बाजूला टीका होती का ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आमच्यासारखे, तुमच्यासारखे सगळे लोक आव्हान करतात की जिल्हा परिषदेत जा किंवा आपल्या संस्थांमध्ये जा, कारण व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणावर झालं, इंग्लिश मिडियमकडे विद्यार्थी जात आहेत. याबाबत काय विचार आहे तुमचे? या बाबतीमध्ये का मी सर्वच पालकांना अशा प्रकारचं आव्हान करील का जर आपण सर्वे केला तर वरच्या पदावर काम करणारे जे अधिकारी आहेत, ते IAS असतील, IPS असतील, या पदांवर काम करणारे जे अधिकारी आहेत ते माझ्या मते जवळजवळ मराठी माध्यमातूनच शिक्षण घेऊन ते त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. तरी मी सर्व पालकांना अशा प्रकारचं आव्हान करील की आपण जर आपली मुलं मराठी माध्यममध्ये जर शिकवली तर त्यांना सर्वच भाषांचं ज्ञान जे आहे ते चांगल्यापैकी चांगल्या प्रकारे मिळेल आणि ते देखील उच्च पदावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी आता इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत आणि मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत यामधील जे अंतर आहे, तर मी म्हणजे माझ्या
अनुभवानुसार का इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिलं जातं ते फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं. बाह्य ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान माझ्या मते इंग्रजी माध्यमांच्या शाळेंमध्ये दिलं जात नाही. मात्र मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या मराठी माध्यमांच्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये मग स्पर्धा परीक्षांचं ज्ञान असेल, स्पर्धा परीक्षांची तयारी असेल, क्रीडा स्पर्धा असतील, या सर्वांचं ज्ञान, सर्वांचा सराव विद्यार्थ्यांचा या मराठी माध्यमांच्या शाळेंमधून करून घेतला जातो. सर्वच म्हणजे पालकांना आव्हान करील का आपण आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्याच शाळेमध्ये शिकवा. आणि हे सगळं करत असताना शाळा जी आहे ती म्हणजे शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे सर्वांनी जर एकत्र येऊन जर आपण काम केलं तर म्हणजे शाळेमध्ये गुणवत्ता तर 100% मिळेलच, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माझ्या मते चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी होईल. एक प्रश्न फक्त सरांना विचारू. सर, तुम्ही नव्यानेच रुजू झाले इथे पर्यवेक्षक म्हणून, बरोबर? कसा वाटला आमचा शाळेचा परिसर? आता मी याचा माझे विद्यार्थी म्हणून विचारतोय. नाही, शाळेचा परिसर खूप सुंदर आहे. आणि तुमची तसं खरं संस्था तर आहे चांगली आहे, नाही, अहमदनगर जिल्हा संस्था तर मराठी. चांगली आहेच. माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला फक्त एक छोटासा. आता हे जे विद्यार्थी आहे अगदी 5वी पासून 12वी पर्यंत किंवा कॉलेज पण आहे तुमच्याकडं, बरोबर आहे ना, ग्रॅज्युएशन पर्यंत, या मुलांना काय मार्गदर्शन कराल? ह्या शैक्षणिक वर्षात त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा, किती गांभीर्याने राहावं, आई वडिलांचा विचार कसा करावा, संस्कृती आणि संस्कार कसे जपावेत, शिक्षण कसं घ्यावं आणि शिक्षकांना कशा पद्धतीने त्यांनी सहकार्य करावं? खऱ्या अर्थाने आता हा परिसर पाहिला तर ग्रामीण जीवन, हम्म. त्यात हा दुर्गम भाग आहे. हा. प्रत्येकाचं जीवन जर बघितलं तर हलापेष्टा किंवा कष्ट हे सर्व जर विद्यार्थ्यांनी बघितलं तर किमान आपण या परिस्थितीत झगडत असताना आपल्या कुटुंबाने कशा प्रकारे मार्गक्रमण केलेला आहे, बरोबर. आपण त्यातून मार्गक्रमण त्याच पद्धतीने न आपल्याला जावं लागू नये म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत आणि आपली जी काही गुणवत्ता आहे ती चांगल्या दर्जाचं कष्ट घेऊन प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यातून तो भाग चांगला कसा निवडता येईल आणि जे काही वेगवेगळे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना गवसणी कशी घालता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी जरूर केला पाहिजे. नक्कीच. तर हे होते प्राचार्य आणि पर्यवेक्षक ह्या संस्थेचे आपल्यासोबत. खरं तर बेनके सरांनी आत्ताच सगळ्यांना आवाहन केलंय की सगळ्यांनी मराठी मीडियममध्ये शिका, कारण मराठी मीडियममध्ये फक्त शिक्षण नाही तर संस्कृती आणि संस्कार पण दिले जातात आणि तिथनंच खऱ्या अर्थाने करिअर घडत असतं. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, आपली जिल्हा परिषद शाळा आणि मराठी मीडियमच्या शाळा जपा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.